नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फूटच्या नंतर इंच असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे म्हणजे काय मित्रांनो, समजा 10 फूट अंतर असेल, 10 फूट अंतर असेल आणि त्यानंतरनं समजा 3 इंच असेल, 4 इंच असेल, 5 इंच असेल, 6 असेल, 7 असेल किंवा किती जरी इंच असेल, म्हणजे फुटाचं माप असल्यानंतर त्यापुढे इंच असेल तर स्क्वेअर फूट कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, बरेचसे मिस्त्री, बरेचसे ठेकेदार एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काढतात आणि म्हणतात बरोबर आलं, पण मित्रांनो तसं नसतं। बरेचसे लोक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट कसे काढतात ती पद्धत सुद्धा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही बांधकाम मिस्त्री असाल, प्लास्टर मिस्त्री असाल, सेंटरिंग मिस्त्री असाल किंवा तुम्ही पेंटिंग काम करत असाल, कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल, सिव्हिल इंजिनियर असाल किंवा ठेकेदार असाल, सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा। मित्रांनो, समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे भिंत असेल, उदाहरणासाठी तुम्हाला भिंत दाखवतो। अशा प्रकारे जी भिंत आहे ती समजा बांधकाम मध्ये असेल, बांधकाम मध्ये भिंत असेल किंवा समजा प्लास्टरची भिंत असेल, समजा प्लास्टरची भिंत असेल किंवा अशा प्रकारे समजा स्लॅब असेल, तरी सुद्धा तुम्ही स्क्वेअर फूट काढू शकता। आता बरीचशी लोक काय करतात, एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काढतात। आता समजा उदाहरणासाठी बांधकाम आहे किंवा प्लास्टर आहे किंवा स्लॅब आहे, तुम्ही काही सुद्धा समजू शकता। समजा अशा प्रकारे एक बांधकाम आहे आणि याची जी लांबी आहे, याची जी लांबी आहे ती 10 फूट 4 इंच आहे, 10 फूट 4 इंच लांबी आहे आणि उंची जी आहे ती उंची साधारणतः 10 फूट 9 इंच आहे। समजलं मित्रांनो, म्हणजे फुटाच्या मापानंतर ना इंच आहे। तर बरीचशी लोक काय करतात, बरीचशी मिस्त्री किंवा बरीचशी ठेकेदार एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काय काढतात। आता काय करतात, लांबी किती आहे 10 फूट आहे ना, तर 10.4 टाकतात, पुन्हा गुणिले स्क्वेअर फूट काढण्यासाठी आपल्याला लांबी गुणिले उंची किंवा लांबी गुणिले रुंदी करावी लागते, बरोबर का। काय करतात, 10.4 टाकतात, जे फुटाचं माप आहे 10 फुटाचं ते टाकतात आणि नंतर ना 0.4 टाकतात आणि उंची किती आहे 10.9 आहे, तर काय करतात 10.9 टाकतात आणि या दोन्हीचा गुणाकार करतात। आता या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे, 113 येणार आहे। म्हणजे मित्रांनो, 113 स्क्वेअर फूट बरोबर आहे का, नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे। जर तुम्ही अशा प्रकारे स्क्वेअर फूट काढत असताल तर असं चुकीचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, जे इंच आहे, जे 4 इंच आहे, लांबीमधील 4 इंच आहे किंवा उंचीमधील जे 9 इंच आहे, याचं रूपांतर तुम्हाला सुरुवातीला फुटामध्ये करावे लागणार आहे। आता काय करायचं आहे, 4 इंचला तुम्ही 12 ने भाग लावा, उत्तर किती येणार आहे, 4 इंचला 12 ने भाग लावल्यानंतर 0.33 उत्तर येणार आहे, म्हणजे फुटामध्ये हे रूपांतर झालं। कारण मित्रांनो, 12 इंचचा 1 फूट असतो, बरोबर का, 12 इंचचा 1 फूट असतो, त्यामुळे तुम्हाला 12 इंचनं भाग लावायचा आहे 4 ला, त्यावेळेस तुम्हाला फुटामध्ये उत्तर मिळून जाईल। 4 इंचचं रूपांतर झालं का फुटामध्ये, झालं, उत्तर किती आलं 0.33। जे 9 इंच आहे, उंचीमधील जे 9 इंच आहे त्या 9 इंचला सुद्धा 12 ने भाग लावा, उत्तर किती येणार आहे, उत्तर येणार आहे 0.75, म्हणजे 9 इंच सुद्धा रूपांतर फुटामध्ये झाले। आता गणित कसे करायचे आहे व्यवस्थित लक्ष द्या। आता या ठिकाणी लांबीमध्ये जे 4 इंच आहे, या ठिकाणी 5 इंच असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, तुम्हाला 12 ने भाग लावायचा आहे, तुम्हाला उत्तर फुटामध्ये मिळून जाईल। समजले, उदाहरणासाठी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता गणित कशा प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या। आता काय करायचं आहे, जे आपलं रूपांतर झालेलं आहे फुटामध्ये 10 फूट आहे ते टाकायचे, पुन्हा त्यानंतर जे 4 इंच आहे याचं रूपांतर झालं का, 4 इंचचं रूपांतर फुटामध्ये झालंय, 4 इंचचं रूपांतर फुटामध्ये झालं, उत्तर किती आलंय 0.33। म्हणजे तुम्हाला फूट टाकल्यानंतर 10 फूट आहे त्यानंतर 0.33 टाकायचं आहे, जे फुटामध्ये रूपांतर झालं ते टाकायचं आहे, पुन्हा गुणिले काय करायचं आहे, जे उंची किती आहे, उंची 10 फूट आहे, 10 फूट आहे, 9 इंचचं रूपांतर आपण केलं, किती उत्तर आलं 0.75, पुन्हा 0.5
75 टाकायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे फुटामध्ये रूपांतर झालं. 10 फूट आहे ते सुद्धा फुटामध्ये माप आहे. 0.33 ते सुद्धा फुटामध्ये माप आहे. म्हणजे आपल्याला फुटामध्ये माप मिळालं. आता तुम्ही गुणाकार करू शकता. गुणाकार केल्यानंतर मित्रांनो, जे तुम्हाला भिंत दिसत आहे, बांधकाम असेल किंवा स्लॅब असेल, डायरेक्टली स्क्वेअर फूट तुम्हाला करेक्ट मिळणार आहे. आता याचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? सरासरी 111 स्क्वेअर फूट येणार आहे. 111 स्क्वेअर फूट. मित्रांनो, हे बरोबर आहे. अशा प्रकारे स्क्वेअर फूट तुम्हाला काढावे लागणार आहे जर फुटाच्या नंतरनं इंचचं माप असेल तर. समजलं मित्रांनो? आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.